जनतेचा अधिकारनामा, जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. बालाजीनगरमध्ये निकृष्ट गटार कामाचा घाणेरडा प्रकार, संतप्त नागरिकांचा आंदोलनाचा इशारा. बालाजीनगर परिसर सध्या दुर्गंधी, साचलेले सांडपाणी आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे अक्षरशः त्रस्त झाला आहे. सांगले, पाटील व पोवार यांच्या गल्लीत महानगरपालिकेमार्फत करण्यात आलेले गटार बांधकाम निकृष्ट दर्जाचे व अयोग्य पद्धतीने झाल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. आरागडे गल्ली ते रामचंद्र शिंदे यांच्या गल्लीदरम्यान असलेल्या मोठ्या गटाराचा निचरा व्यवस्थित होत नसल्याने सांडपाणी रस्त्यावर वाहू लागले आहे. परिणामी परिसरात असह्य दुर्गंधी पसरली असून नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. डासांचे प्रमाण प्रचंड वाढल्याने डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका वाढला आहे. विशेषतः लहान मुले व ज्येष्ठ नागरिक यांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. अलीकडेच झालेल्या पावसाने या समस्येची भीषणता अधिकच उघड केली. गटारातील सांडपाणी थेट घरांमध्ये घुसले. इतकेच नव्हे तर घरातील टॉयलेटच्या पाईपमधूनही घाण पाणी उलट येऊ लागल्याने नागरिकांमध्ये भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. घरातच गटाराचे पाणी येत असेल तर आम्ही राहायचे कुठे, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. स्थानिकांच्या मते गटाराचे काम सुरू असतानाच योग्य ढाळ ठेवण्याबाबत अनेकदा सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र संबंधित कामगारांकडून उर्मटपणे असेच काम होईल, नको असेल तर काम बंद करतो, अशी प्रतिक्रिया देण्यात आली. इतकेच नव्हे तर काही वेळा काम थांबवण्याची धमकी देऊन नागरिकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप आहे. या गंभीर प्रकाराची माहिती स्थानिक नगरसेवकाला देण्यात आली असता त्यांनीही याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दिनांक 19 एप्रिलच्या पहिल्याच पावसात अशी बिकट अवस्था असेल तर येणाऱ्या पावसाळ्यात परिस्थिती किती भयावह होईल, असा प्रश्न उपस्थित करत नागरिकांनी प्रशासनाला जाब विचारला आहे. नागरिकांनी महानगरपालिकेकडे तात्काळ अभियंते पाठवून पाहणी करण्याची व गटाराचे काम तांत्रिक निकषांनुसार पुन्हा करण्याची मागणी केली आहे. अन्यथा पुढील 10 दिवसांत ठोस कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी अजित पोवार, अनंतकुमार पाटील, मनीषा पाटील, विजय पोवार, अभिजित महाजन, सांगले काकी, शुभांगी सांगले, ज्योती महाजन, कमळ पोवार, रंजना साखरी, सोनाळकर तसेच परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते. प्रतिनिधी सौ वंदना कोरीसह. घरात पाणी साचण्याची वेळ आलेली, म्हणजे थोडं पाणी आलेलं आहे. शौचालय सगळं घाण सगळं आत येण्याची शक्यता आहे. बरोबर, ठीक आहे, पाणी एक ठीक आहे आलं, ठीक आहे, यातनं साप वगैरे आलं हे धोक्याचं आहे. त्यामुळं हे टेक्निकल इश्यू काय आहे, काय प्रॉब्लेम आहे, या गोष्टी नगरपालिकेने येऊन लक्ष द्याव्या, नाहीतर आम्ही तीव्र आंदोलन करणार. नगरपालिकेने केलेले जे आत्ताची कामकाज आहे गटरीचं, ते निकृष्ट आणि हलक्या प्रतीचं केलेलं आहे. त्यामुळे पाण्याची जी निर्गत व्हायला पाहिजे नैसर्गिकरित्या ती होत नाही आहे. आणि त्यासाठी नगरपालिकेचा एक इंजिनियर किंवा टेक्निकल माणूस पाठवून याची व्यवस्थित अशी देखभाल करून नवीन चांगल्या प्रतीची गटरी करून द्यायची व्यवस्था करावी. असं जर डाळीप्रमाणे पाणी जाणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. उलटा डाळ पाणी करून हे शक्य नाही आहे. त्याच्यावरती काय तो ठोस उपाय जर नाही केला तर आम्हाला आंदोलनासारखं तीव्र हत्यार उपसावं लागेल. आमच्या घरात लहान बाळ वगैरे आहेत, हे धोकादायक आहे सगळं. डास वगैरे, मच्छर, पाणी गटरीतून जातच नाही, पाणी स्टॉपच आहे सगळं. आता नवीन गटरी करून पण पाणी जात नाही. तर एकतर उलटा डाळ झाला आहे, हा चुकीचा झाला आहे, हा आम्ही वारंवार सांगण्याचा आम्ही प्रयत्न करत आहे. त्यावरती कोणाचाही म्हणजे प्रतिक्रिया काहीच येत नाही. प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. हा प्रॉब्लेम 7 ते 8 वर्ष झालं चालूच आहे. वारंवार आम्ही सांगत आहे. इकडे येऊन बघा, गटारी ते केलेल्या नाहीत चांगल्या, तेव्हा या आजारी पडायची माणसं झिपाळे आल्या. तेव्हा येऊन जरा तुम्ही ढास होत्या, तुम्ही येऊन जरा बघा, लक्ष द्या. घराघरात साफ फिरायला रोड नाही चांगलं चालायला येणार. आमच्यासारख्या म्हाताऱ्याला चालायला येणार रस्त्यानं बघा, या एक पाय घालायचा आणि एक पाय काढायचं चालू आहे. आता गटारीचा प्रश्न हा 15 वर्ष झाला, हा मोठा मेन प्रॉब्लेम आहे. हा पहिला जातीने लक्ष द्या. आणि ज्यावेळी हे काम चालू होतं त्यावेळेस मी बोललो होतो की बाबा हा उलटा डाळ शक्य नाही, ही उलटी गटर करू नका. तरी पण मी सांगताना त्यांनी बाबा आम्ही सांगत होतो, आम्ही पाटील, आम्ही शेजारी दोघं पण सांगत होतो. सांगितले की त्यावेळी त्या कामगारांची भाषा अशी की बाबा नाही, आम्ही काम बंद करून जातो, चाललोच, कोरो टाकलं, असं त्यावेळी त्यांनी बोलले.
चुकीच्या पद्धतीचं काम करत असताना आम्ही त्याच्या त्यांना निदर्शनास निदर्शनास आणून आणून दिलं की बाबा, दिल्यानंतर हे शक्य त्याने नाही. हे बंद काम करतो आणि आम्ही जातो इथून असं म्हणजे धमकी दिल्यासारखंच बोलून गेले ते. आणि आम्ही सांगितलं की बाबा आणि हे थोड्या वेळानं परत येऊन उलटा काम ढाळ चालू शक्य नाही, हे असं काम करू नका, हे शक्य नाही, हे पाणी जात नाही. आज पाणी आलं का? नैसर्गिक ढाळ आहे त्याप्रमाणे करा. तोडून काढले की संडास आम्हाला एवढंच म्हणाय की बाबा टेक्निकल प्रॉब्लेम काय आहे ती नगरपालिकेने येऊन इथं बघून हा प्रॉब्लेम आमचा सॉल्व्ह करून द्यावा, कारण आमचं लहान मुलांचा जीव धोक्यात आहे. जनतेचा अधिकारनामा, जाणीव हक्काची. या न्यूज चॅनलमध्ये जनतेच्या हक्काचा आवाज. सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत. जाहिराती आणि बातमीसाठी आजच 70 57 87 98 02 शी संपर्क साधावा.